तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रित येणार असल्याची माहिती आहे। ऑगस्ट दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याची शक्यता आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट। बघा, पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव यादीतून वगळलं गेलेलं आहे का? कारण लक्षात घ्या, पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे। ऑगस्टचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात काल सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता हा आलेला आहे। परंतु जर अजून देखील तुम्हाला ऑगस्टचा हप्ता आला नसेल तर टेन्शन घेऊ नका, येणार आहे आज। आणि सप्टेंबरचा हप्तासुद्धा लगेच सुरू राहणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। ऑगस्टचा हप्ता वाटून झालेला आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील ऑगस्टचा हप्ता आला नाही त्यांनी काय करायचं मी ते पुढं सांगणार आहे। आणि विशेष गिफ्टसुद्धा आता मिळणार आहेत, हे सुद्धा मी पुढं सांगणार आहे। टेन्शन घेऊ नका। आता सप्टेंबरचा हप्तासुद्धा लगेच सुरू राहणार आहे, आजच त्याचं वाटप होणार आहे। बघा, 5 मोठे गिफ्ट जाहीर केलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी। सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर। सगळ्यात मोठं म्हणजे नवीन 2 ते 3 योजनासुद्धा आता ह्याच्यात आणलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये शिलाई मशीन, पिठाची गिरणी असेल किंवा तुमचं 30 प्रकारचे भांडे असतील। हे कसं मिळवायचं, हे काय आहे, सगळं हे डिटेलमध्ये सांगतो आहे। पहिलं जे गिफ्ट असणार आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो आधी, नंतर आपण सगळं बघूया। पहिलं गिफ्ट आहे 2490 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे आज तुम्हाला सकाळपासून पाहायला मिळणार आहेत। 11 वाजल्यापासून पुढे हे पैसे मिळणार आहेत, लक्षात घ्या। टेन्शन घेऊ नका। आज 13 सप्टेंबर, आज शनिवार आहे, टेन्शन घेऊ नका। शनिवार आज असला तरी पैसे येणार आहेत, उद्या रविवार असला तरी DBT ट्रान्झॅक्शनला काही प्रॉब्लेम नसतो, त्यामुळं पैसे हे येतच राहणार आहेत। त्यामुळं लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तुम्हाला। दुसरं गिफ्ट तर खूप महत्त्वाचं आहे, भरपूर लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही, त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे। आणि ज्यांना ऑगस्टचा आलेला आहे त्यांना आता सप्टेंबरचा हप्ता येणार आहे। काही तिथं मोठ्या बातम्या इथं जवळपास आपल्याकडे येथे आलेल्या आहेत, काही दिवसात किंवा काही तासात सुद्धा तुम्हाला इथं सप्टेंबरचा हप्ता पाहायला मिळणार आहे। सरकारचा एक मोठा निर्णय आहे, कारण तुम्हाला माहिती आहे ऑगस्टसाठी खूप उशीर झाला होता। तिसरं जे गिफ्ट असणार आहे ते 30 प्रकारची भांडी हे सरकार आता तुम्हाला देणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त एकच अर्ज करायचा आहे, तो अर्ज कोणता आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि कमेंट करा की कोणाकोणाला ऑगस्टचा हप्ता जमा झालेला आहे, तुमचं नाव काय आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे। कारण बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं हे पोहोचणार नाही। त्यामुळं लक्षात घ्या, पुन्हा एकदा आज सकाळपासून ऑगस्टचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती सकाळी 7 वाजल्यापासूनच मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। जर कोणाला हप्ता आला नसेल तर टेन्शन घेऊ नका। आणि ज्यांना हप्ता आलाच नाही जुलैपासून त्यांनी काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर सरकार काही नवीन योजनेच्या सुद्धा तयारीत आहे। लवकरच काही योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे होणार आहे। लक्षात घ्या, जर ज्यांना स्वतःचं गॅस नाही आहे तर ती गॅससाठी सुद्धा पैसे सरकार देणार आहे। उज्ज्वला गॅस योजना आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला गॅस मिळतो, मोफत गॅस सिलेंडर, मोफत गॅस शेगडी सगळं मिळतं, तुम्हाला माहितीच असेल। नसेल तर लवकर अप्लाय करा, पटकन कमेंट करा गॅस योजना। दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना आता लवकरच एक त्यांची जी काही छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी सरकार अनुदानसुद्धा लवकर देणार आहे, ज्याच्यामध्ये पिठाची गिरणी असणार आहे, ज्याच्यामध्ये मिरची काढणं असणार आहे, ज्याच्यामध्ये शिलाई मशीन योजना हे असणार आहे। तर त्यासाठी काही कर्ज प्रक्रियासुद्धा आहे, सरकार काही प्रकारचं कर्ज देणार आहे छोटा व्यवसाय करण्यासाठी, ते सुद्धा लवकरच अपडेट मी तुमच्यापर्यंत आणणार आहे।
फक्त तुम्ही कमेंट करा ह्या योजनेचं तुम्हाला माहिती पाहिजे असतील तर मी त्या माहिती तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करतो. फक्त तुम्ही कमेंट्स करा की हो आम्हाला शिलाई मशीन योजनेचं माहिती पाहिजे. परंतु एक अट आहे, जास्त कमेंट्स आल्या पाहिजेत. प्रत्येक योजनेविषयी 100पेक्षा कमेंट आले तरच ह्या योजनेचा व्हिडिओ बनवण्यात हे आहे. नंतर 1-2 कमेंटसाठी पूर्ण वेळ जातो त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, कमेंट करायला विसरू नका. तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय परंतु कमेंट करत नाही. टेन्शन घेऊ नका. बघा, लाडकी बहीण योजनेचा जो चेक आहे तो डिपॉझिट झालेला आहे पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की पैसे वाटपाचा कार्यक्रम हा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी सगळ्या माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. सोबत एकनाथ शिंदे म्हणालेत की आता एकही लाडकी बहीण आम्ही वंचित ठेवणार नाही. ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही त्यांना ऑगस्टचा येईल, ज्यांना जुलैचा आला नाही त्यांना जुलैचा सुद्धा येईल. कारण काय होतं आहे, सरकारला माहिती आहे आपण लाडक्या बहिणींच्या जीवावरच म्हणजे निवडून की त्यांनी भरघोस आपल्याला मत दिलेले आहेत. कारण सरकारवरती त्यांचा विश्वास आहे. तर तो सरकारचा विश्वास आम्ही सरकार कधी तोडू देणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही योजना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहोत असं सुद्धा त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. कारण त्यांच्या भावांनी त्यांना पुन्हा एकदा ऑगस्टचा हप्ता हा दिलेला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले त्यांनी सुरुवातसुद्धा केली आहे शॉपिंगला. आता लक्षात घ्या, काही छोट्या मोठ्या लाडक्या गरजू लाडक्या बहिणी त्यांनी आपल्या संसाराला हातभार लावलेला आहे. कोणी बाजार भरत आहे, कोणी मुलाची फी भरत आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही त्यांनी काय करायचं आहे? बघा, ज्या लाडक्या बहिणींनी हप्ता आलेला नाही त्यांनी 3 महत्त्वाची गोष्ट करायची आहे. पहिलं तुम्हाला विनंती अर्ज करायचा आहे. कुठं करायचा आहे तर मी सांगतो. प्रक्रिया फास्ट करण्यासाठी डायरेक्ट हा अर्ज तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयात जाऊनच करायचा आहे. हा तुम्ही अंगणवाडीमध्ये सुद्धा करू शकता परंतु त्याला वेळ लागतो. मग त्यासाठी जर फास्ट काम पाहिजे असेल तर डायरेक्ट महिला व बालविकास आयोग कार्यालयात जा. तुम्ही त्यांना विनंती अर्ज करा. विनंती अर्ज असा करा की मला हप्ता येणे बंद झालेला आहे तर माझी कृपया करून पुनर्अर्ज पडताळणी करू शकता का? आणि जर करू शकत असाल तर कारण माझं नाव अपात्र यादीमध्ये चुकून गेलं असेल तर ते मला पात्र लाभार्थीमध्ये आणायचं असल्यास मला काय करावं लागणार आहे तर ते तुम्हाला कदाचित सांगू शकतात की तुमचे सगळे काही जी डॉक्युमेंट्स आहेत जसं की आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर असेल, तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, हे सगळ्या गोष्टी मागून तुमची पुनर्अर्ज पडताळणी ते करतात. आणि जर त्या अर्ज पडताळणीमध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली त्यांना दिसलं किंवा तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत नसताना त्यांना दिसलं तर ते 100% तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये परत एकदा आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. आणि हे असं भरपूर वेळासुद्धा होत आहे. त्यामुळं भरपूर लाडक्या बहिणी अतिशय खुश होत आहेत. कारण अर्ज पडताळणीमध्ये चुकून ज्यावेळेस तुमचं नाव पात्र यादीमध्ये जातं त्यावेळेस पुन्हा एकदा तुम्ही विनंती अर्ज करू शकता का हे त्यांना विचारू शकता. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ऑगस्टचा हप्ता आलेला आहे. कारण ज्यांना जुलैचा आला नव्हता त्यांना ऑगस्टच्या यादीत आल्यामुळं आनंद झालेला आहे. आता कमेंट करा पटापटा की कोणाला किती हप्ते आलेले आहेत, कोणाचा जिल्हा कोणता आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.